आज आपल्यासमोर एका मोठ्या कथेचं फक्त एक पान आहे. विचार करा, एका महाकादंबरीमधलं फक्त एकच पान आपल्या हातात आहे आणि या एका पानावर सर्कराम नावाच्या एका माणसाची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य, त्याचं कुटुंब, त्याची श्रीमंती आणि त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या मोठ्या ऐतिहासिक घटनांची एक धूसर पण तितकीच प्रभावी झलक दिसते. आज आपलं काम आहे या एका पानातून सर्करामच्या पूर्ण जगाचा शोध घेणं. अगदी. आणि यातली खरी गंमत अशी आहे की आपल्याला वाटतं इतिहास म्हणजे फक्त राजा महाराजांच्या लढाया आणि तारखा. पण हे पान आपल्याला इतिहासाकडे पाहण्याची एक वेगळीच खिडकी देतं. म्हणजे बघा, यात रायगड, टकमक आणि बादशाही आक्रमण असे उल्लेख येतात. आणि अचानक सर्करामची वैयक्तिक गोष्ट एका मोठ्या ऐतिहासिक पटाचा भाग बनते. म्हणजे विचार करा, रायगड जळत होता तेव्हा सर्करामसारखा माणूस आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं याचा विचार करत होता. इतिहास हा फक्त मोठ्या घटनांचा नसतो, तर तो अशा असंख्य वैयक्तिक कथांनी बनलेला असतो. बरोबर. चला, तर मग याच दृष्टिकोनातून सुरुवात करूया. या एका पानातून दिसणारा हा सर्कराम नक्की होता तरी कोण? या पानात त्याला सावकार माणूस म्हटलंय, पण त्याच वेळी तो सुतारकाम करतो, जंगलातून लाकूड तोडतो. सावकार म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर एक बैठा, आरामात जगणारा माणूस येतो. पण हा तर स्वतः राबणारा दिसतोय. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? खूप छान मुद्दा आहे हा. कारण इथेच त्या काळाचा सामाजिक चित्र स्पष्ट होतं. सावकार म्हणजे आजच्यासारखा फक्त व्याज घेणारा मनी लेंडर नाही. त्या काळात सावकार म्हणजे भांडवलदार, ज्याच्याकडे संपत्ती आहे, मग ती पशुधनाच्या रूपात असो किंवा इतर साधनांच्या. सर्करामकडे तब्बल 700 मेंढ्या, 300 शेळ्या आणि 200 कोंबड्या होत्या. आज आपण संपत्ती म्हणजे बँक बॅलन्स, शेअर्स किंवा प्रॉपर्टी समजतो. पण त्या काळात 700 मेंढ्या म्हणजे आजच्या काळातल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या मालकी इतकं मोठं स्टेटस होतं. बापरे. हो, तो फक्त श्रीमंत नव्हता, तर तो एक चालता बोलता इकॉनॉमिक पॉवर हाऊस होता. चालता बोलता इकॉनॉमिक पॉवर हाऊस. काय कल्पना आहे. म्हणजे त्याची संपत्ती ही निष्क्रिय नव्हती. तो सुतारकाम आणि लाकूडतोडी करून ती सतत वाढवत होता. म्हणजे हा माणूस केवळ श्रीमंत नाही, तर कमालीचा उद्योगी आणि व्यवस्थापन कौशल्य असलेला दिसतोय. एकाच वेळी एवढं मोठं पशुधन सांभाळणं आणि सोबत इतर उद्योग करणं हे सोपं नाही. अजिबात नाही. आणि यात आणखी एक महत्वाचा धागा आहे. गावातील सारे लोक धनगर असा उल्लेख आहे. या एका वाक्याने आपल्याला त्याच्या समाजाची, त्याच्या इकोसिस्टमची ओळख होते. तो एकटा श्रीमंत नव्हता, तर तो एका समृद्ध पशुपालक समाजाचा भाग होता. आणि अशा समाजात ज्याच्याकडे सर्वात जास्त पशुधन आहे, तो आपोआपच त्या समाजाचा पुढारी, मानकरी किंवा प्रमुख व्यक्ती बनतो. त्यामुळे तो नुसता सर्कराम नाही, तो त्याच्या धनगर वाडीचा आर्थिक आणि सामाजिक आधारस्तंभ आहे. पण मग अशा प्रमुख व्यक्तीवर जबाबदारीही जास्त असते नाही का? म्हणजे जेव्हा काही संकट येतं तेव्हा लोकांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच असणार की आपला पुढारी आपल्याला वाचवेल. ही गोष्ट आपण नंतरच्या भागात लक्षात ठेवली पाहिजे. पण एवढी संपत्ती आणि प्रतिष्ठा असूनही या पानात त्याच्या घरात सगळं आलबेल होतं असं दिसत नाही. एका ठिकाणी त्याच्या कुटुंबाचा उल्लेख येतो आणि तिथेच कथेला एक वेगळं दुःखद वळण मिळतं. हो, सर्करामला 2 बायका होत्या, राधिका आणि अंबिका. राधिका त्याची पहिली पत्नी, पण तिला मूलबाळ नव्हतं. आणि याच कारणामुळे एका अत्यंत सूचक वाक्यात म्हटलं आहे की धनगरवाडीच्या कोणत्या तरी एका नातलगांच्या मुंगीमुळे तिचा जीव गेला. ही नातलगांची मुंगी, ही कल्पनाच किती भयानक आहे. मुंगी कशी असते? ती एकादमात जीव घेत नाही. ती हळूहळू सतत चावते, टोचते, पोखरत राहते. म्हणजे हे नातेवाईकांचे टोमणे, वांझपणावरून होणारी अवहेलना किंवा कदाचित एखाद्या अघोरी प्रथेचा दबाव असेल, ज्याने राधिकाला आतून पोखरून काढलं आणि अखेर तिचा जीव घेतला. एका स्त्रीचं आयुष्य केवळ आई होण्यावर अवलंबून असणं आणि तसं न झाल्यास तिला मृत्यूला सामोरं जावं लागणं, हे त्या काळातील किती कठोर वास्तव दाखवतं. अंगावर काटा येतो विचार करून. खरे, पण याच दुःखाच्या छायेत एका नव्या आशेचा किरणही दिसतो. राधिकेच्या मृत्यूनंतर अंबिकाने घराचा कारभार सांभाळला. ती सर्करामची दुसरी पत्नी होती आणि तिला मुलगा झाला. सर्करामने मोठ्या आवडीने त्याचं नाव बाळू ठेवलं, कदाचित बाळकृष्णावरून. एका पत्नीच्या मृत्यूचं दुःख आणि मुलाच्या जन्माचा आनंद, या 2 टोकाच्या भावना त्याच्या आयुष्यात एकाच वेळी होत्या. आणि यात एक लहानसा तपशील आहे. बाळू 5-6 वर्षांचा होऊन बापाच्या अंगपिंडानं मजबूत बनू लागला होता.
अच्छा, म्हणजे सरकाराम आपल्या मुलाला केवळ वाढवत नव्हता, तर त्याला स्वतःसारखंच काटक आणि कणखर बनवत होता. कदाचित त्याला जाणीव होती की बाहेरचं जग सोपं नाहीये. तिथे टिकून राहण्यासाठी ताकदवान असणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव त्याला का झाली असावी, याचं उत्तर त्याच्या घराच्या आणि गावाच्या बाहेर पसरलेल्या परिस्थितीत मिळतं. बरोबर. कारण सरकारामच्या या वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे त्याच्या भोवती एक मोठं ऐतिहासिक वादळ घोंगावत होतं. 5 वर्षांपूर्वी झालेल्या बादशाही आक्रमणानं रायगड परिसरात सगळं काही उद्ध्वस्त केलं होतं. आणि ते वर्णन वाचताना आजही अंगावर शहारे येतात. लोकांची श्रद्धास्थानं असलेली मढी उद्ध्वस्त झाली होती, असं म्हटलंय. मढी म्हणजे वीरगळ किंवा समाधी. हे फक्त दगडी स्मारक नाहीत, ही लोकांच्या अस्मितेची, त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमाची प्रतीक आहेत. ती तोडणं म्हणजे लोकांचा मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न. हो, हा एक मानसिक हल्ला होता. शत्रू तुम्हाला फक्त शारीरिक इजा पोचवत नाही, तर तुमच्या सांस्कृतिक आणि भावनिक मुळांवर घाला घालतो. पण यातला सर्वात धक्कादायक उल्लेख आहे तो रायगडाबद्दल. माझ्यासाठी तर तोच या पानातला सगळ्यात प्रभावी भाग आहे. स्वर्गात डोके खुपसून महाराष्ट्राला सुखी करणारा रायगड. काय प्रतिमा आहे ही! रायगड म्हणजे फक्त एक किल्ला नाही, तो स्वराज्याचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा सर्वोच्च बिंदू आहे. आणि ती प्रतीक, ते आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं. मला कल्पनाच करवत नाही की त्या पिढीला काय वाटलं असेल. हे आजच्या काळातल्या एखाद्या देशाने आपल्या संसद भवन किंवा सर्वोच्च न्यायालय जळताना पाहण्यासारखं असेल का? अगदी तसंच. राजधानीवर हल्ला करणं, श्रद्धास्थानं तोडणं, हे सगळं लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी केलं जातं. बादशाही आक्रमणाने नेमकं हेच साधलं होतं. त्याने लोकांच्या मनात एक प्रकारची दहशत निर्माण केली होती. आणि इतकं सगळं होऊनही सुरुवातीला सरकाराम याकडे लक्ष देत नाही. तो आपल्या कामात, कुटुंबात, संपत्तीत गुंतला आहे. तो एक प्रकारे अलिप्त आहे. पण मग असं काय घडलं? कोणतं गंभीर कारण असेल की हा स्वतःच्या विश्वात रमलेला माणूस अचानक आपलं सगळं काम सोडून महाराजांना भेटायला निघतो? हा त्याच्या स्वभावातला खूप मोठा बदल आहे. आणि इथेच ही गोष्ट एका वैयक्तिक कथेतून एका राजकीय थरार नाट्याकडे वळते. ते गंभीर कारण काय असेल याचा उल्लेख नाही, पण आपण त्यावर थोडा विचार करू शकतो. ते कारण वैयक्तिक असू शकतं, व्यावसायिक असू शकतं किंवा सामाजिक असू शकतं. व्यावसायिक म्हणजे कदाचित या आक्रमणामुळे त्याचे लाकूड विक्रीचे मार्ग बंद झाले असतील किंवा आक्रमकांनी त्याच्या मेंढ्या शेळ्या पळून नेला असतील. बरोबर. किंवा कदाचित जास्त भावनिक असेल. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी काहीतरी अघोरी प्रकार पाहिला असेल, ज्यामुळे त्याला वाटलं की आता गप्प बसून चालणार नाही. किंवा जसं आपण आधी म्हणालो, तो त्याच्या समाजाचा पुढारी होता. कदाचित धनगरवाडीच्या लोकांकडूनच त्याच्यावर दबाव आला असेल की तुम्ही आमचे नेते आहात, तुम्हीच महाराजांपर्यंत आमचं म्हणणं पोचवा, काहीतरी करा. ही शक्यता जास्त वाटते. कारण त्याचं स्थानच असं होतं की तो तटस्थ राहू शकत नव्हता. काही काळ त्याने ते टाळलं असेल, पण अखेरीस ती जबाबदारी त्याला स्वीकारावीच लागली असणार. तो आता फक्त एक सरकाराम नाहीये, तो धनगरवाडीचा सरकाराम आहे. त्याच्या एका निर्णयावर अनेक लोकांचं भवितव्य अवलंबून आहे. काहीतरी असं घडलं होतं की ज्यामुळे त्याला आता अलिप्त राहण्याचा पर्यायच संपला होता. म्हणजे एका सामान्य माणसाचा असामान्य परिस्थितीत सुरू झालेला हा असामान्य प्रवास आहे. आणि या प्रवासाच्या एका अत्यंत महत्वाच्या क्षणी कथेचं हे पान संपतं. कथेचा शेवटचा भाग तर एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखा आहे. हो, आगी वातावरण निर्मिती केलीये. पावसाळा नुकताच संपलाय. सगळा रायगड परिसर हिरव्या गार शालूनं नेसल्यासारखा दिसतोय. जनावरांना वैरण पाणी मुबलक आहे. सगळीकडे शांतता आहे. आणि अशाच एका निसर्गरम्य सकाळी सरकाराम आपल्या मेंढ्या घेऊन टकमकाच्या खाली चरायला निघालाय. ही शांतता खूप महत्वाची आहे नाही का? कारण पुढच्याच क्षणी या शांततेचा भंग होणार आहे. त्याने आपल्या घरच्या चाकराला पाण्याचं भांडं म्हणजे पांढुळं देऊन पुढे पाठवलं आहे. आणि तो स्वतः मेंढ्यांसोबत सावकाश येतोय. सगळं काही नेहमीसारखं, अगदी रोजच्यासारखं घडतंय. आणि त्याच शांत वातावरणात मध्यान्नीच्या वेळी टकमकाच्या बाजूने एका माणसाच्या जीवाच्या आकांताने किंचाळण्याचा आवाज येतो. टकमक टोक या जागेला इतिहासात एक वेगळं भयावह महत्त्व आहे. गुन्हेगारांना कडेलोट देण्याची ती जागा होती. त्यामुळे त्या ठिकाणाहून आलेली किंकाळी ही साभीसुधी नाहीये, ती मृत्यूच्या दारात उभे राहून मारलेली हाक आहे. आई, तो आवाज फक्त किंचाळत नाहीये, तो एक नाव पुकारतोय. तो आवाज सारा सारा असं ओरडत असतो. सारा हे सरकारामचं लहान रूप असावं. त्याला क्षणार्धात कळतं की ही हाक आपल्यासाठीच आहे.
ही कोणत्या तरी अनोळखी माणसाची किंकाळी नाही, तर त्याला ओळखणारी, त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करणारी व्यक्ती आहे. त्याला जाणीव होते की त्याला त्या आवाजाच्या दिशेने त्या जागी जावंच लागणार आहे. तो या हाकेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्याच्यावरती जबाबदारी येऊन पडली आहे. आणि बरोबर या क्षणी, या निर्णायक क्षणी हे पान संपतं. पुढे काय झालं, कोण ओरडत होतं, ती व्यक्ती संकटात का होते, सरकारान तिथे जाऊन काय पाहणार होता, हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात. तर आज आपण एकाच पानातून सरकाराम नावाच्या माणसाच्या जगाचा शोध घेतला. एक श्रीमंत सावकार जो स्वतःच्या हिमतीवर मोठा झालाय, एक पती ज्याने एका पत्नीला सामाजिक प्रथेमुळे गमावलंय, एक पिता जो आपल्या मुलांना कणखर बनवू पाहतोय, आणि एक नागरिक ज्याच्या सभोवताली इतिहासाची उलथापालथ सुरू आहे आणि जो आता एका मोठ्या संघर्षाचा भाग बनण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कोणतीही व्यक्ती कितीही श्रीमंत किंवा शक्तिशाली असली तरी ती तिच्या काळापासून, तिच्या इतिहासापासून वेगळी राहू शकत नाही. सरकारामची संपत्ती, त्याचं कुटुंब आणि त्याचा महाराजांना भेटायला जाण्याचा निर्णय, या सगळ्यावर त्याच्या काळाचा, समाजाचा आणि इतिहासाचा खोलवर परिणाम झाला आहे. बादशाही आक्रमणाने निर्माण केलेली अशांतता, जी 5 वर्षांपूर्वी दूरवर होती, ती आता टकमक टोकावरून त्यालाच हाक मारत त्याच्या दारापर्यंत पोहोचली आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. सरकाराम ज्या गंभीर कारणास्तव महाराजांना भेटायला निघाला होता, तेच कारण आता टकमक टोकावरून त्याला आवाज देत आहे का? ज्या संकटाची खबर तो महाराजांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघाला होता, तेच संकट आता त्याच्यासमोर प्रत्यक्ष उभे ठाकले आहे का? याचा विचार नक्की करा.